मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुमची जी काही शिष्यवृत्तीची योजना असेल, मग ती तुमची E01 असेल किंवा E02 असेल अथवा E06 पर्यंत कुठलीही असेल, कामगार मित्रांनो, पुढील 3 महिन्यांसाठी पुढील 3 महिने आपलं जे काही मंडळ आहे ते सरकारकडे जाऊन अधिवेशन करणार आहे। त्यामुळे पुढील 3 महिने तुमची जी काही स्कॉलरशिप आहे व त्या स्कॉलरशिपची रक्कम आहे ही तुमच्या खात्यामध्ये पाठवण्यास बंद करण्यात येणार आहे। पण कामगार मित्रांनो, या 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला कशी तुमची रक्कम खात्यात पाडून घ्यायची आहे या संदर्भातील माहिती आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून मिळालेली आहे। आणि जर तुमचा देखील फॉर्म या ठिकाणी पेंडिंग अजूनही दाखवत असेल किंवा ॲक्सेप्ट होऊनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसतील, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आहे। मी आपल्या काही जिल्हा सुधार केंद्र किंवा आपलं जे काही तालुका सुधार केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन या संदर्भातील माहिती घेतली आणि कामगारांना 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये कशी त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची जी काही स्कॉलरशिपची रक्कम आहे ती जमा होईल याबद्दल माहिती मिळवलेली आहे। आणि ती माहिती एकदम 100% बरोबर जुळत आहे, कारण खूप साऱ्या लोकांना हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्नद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची जी काही स्कॉलरशिपची रक्कम आहे ही कुठल्याही प्रकारची अडचण न येता महाडीबीटीद्वारे पाहू शकता, महाडीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कामगार मित्रांनो, जर तुमचा देखील फॉर्म पेंडिंग असेल तर तुम्ही या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका। काही काम करत असाल तर ते काम फक्त आणि फक्त 2 मिनिटं बाजूला ठेवून मी काय सांगतोय ते व्यवस्थितरित्या ऐका, कारण हा जो सगळ्यात महत्त्वाचा आदेश आहे हा आदेश स्वतः एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रत्येक नोंदणीकृत आणि सक्रिय जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी समोर आणलेला आहे। आणि तुमच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण या आदेशानुसार किंवा या GR नुसार सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी शिष्यवृत्ती किंवा तुमची जी काही स्कॉलरशिप असेल त्या संदर्भात बोलणं केलेलं आहे। कामगार मित्रांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची नवीन माहिती कळेल। तर कामगार मित्रांनो, आता जास्त वेळ न घालवता आपण त्या GRच्या माहितीकडे वळणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे मी तुम्हाला ते सर्व व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। आता बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र सरकार दरवर्षीच बांधकाम कामगारांसाठी आनंदाच्या बातम्या देत आहे, पण यावर्षी एक सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही थोडी धक्कादायक देखील असू शकते, कारण मी तुम्हाला सांगितले पुढचे जे काही 3 महिने आहे हे 3 महिने तुमच्या अधिवेशनामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवायला महाराष्ट्र सरकार बंद करणार आहे। त्यामुळे तुम्हाला दिलेल्या कालावधीमध्ये तुमचा जो पेंडिंग असलेला फॉर्म असणार आहे त्याला लवकरात लवकर अप्रूव्ह करून घ्यायचा आहे आणि जी काही रक्कम असणार आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र सरकार पाठवणार आहे। पण मित्रांनो, ही जी आनंदाची बातमी आहे ही थोडीफार धक्कादायक बातमी देखील आहे, कारण कामगार मित्रांनो, नवीन आलेल्या GR मध्ये पाहायला मिळत आहे, कारण कामगार स्कॉलरशिप वितरण काही कालावधीसाठी सरकारकडून बंद ठेवण्यात येणार आहे। आता तर मी हे तुम्हाला सांगितलंय की जे काही तुमचा स्कॉलरशिपची रक्कम वितरण आहे, तुमची जी काही शिष्यवृत्तीची रक्कम वितरण आहे ही महाराष्ट्र सरकार काही दिवसांसाठी म्हणजे सरकारकडून काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। आणि हा जो कालावधी आहे हा 2 ते 3 महिन्यांचा कालावधी असणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की आमचा जो पेंडिंग फॉर्म असणार आहे त्याला आम्ही आता कसं व्यवस्थितरित्या ॲक्सेप्ट करून त्याची जी काही रक्कम आहे ती बँक खात्यामध्ये कशी आणायची। तर कामगार मित्रांनो, मी तुम्हाला आता ही संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे, त्यामुळे कुणीही व्हिडिओला पलटू नका, व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुम्हाला या 15 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा जो काही अर्ज आहे त्या अर्जाला कसं मंजूर करून घ्यायचं आहे। तर कामगार मित्रांनो, आपण स्टेप 1 पासून जाऊया, म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थितरित्या माहिती कळेल। आता स्टेप 1 मध्ये तुम्ही सगळी कागदपत्रे गोळा केली असतील आणि सगळी कागदपत्रे गोळा झाल्यानंतर तुम्ही त्याचा फॉर्म देखील व्यवस्थितरित्या फॉर्म हा भरलेला असेल।
त्यानंतर ही झाली तुमची स्टेप पूर्ण मित्रांनो, ही जी पहिली स्टेप आहे ही तुमची पूर्ण होते. आता स्टेप 2 येते आणि स्टेप 2 सगळ्यात महत्वाची आहे. स्टेप 1 मध्ये तुम्ही फॉर्म भरलाय व्यवस्थित कागदपत्रांमध्ये. स्टेप 2 मध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असतं तुम्ही निवडलेल्या कागदपत्रांचं. आता तुम्ही ज्या दिवशी किंवा ज्या दिवसापासून तुम्ही जे काही फॉर्म भरलाय त्या दिवसापासून तुम्हाला एक तुमच्या पसंतीची किंवा तुम्हाला ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवसाची एक व्हेरिफिकेशनसाठी तारीख जी काही आहे ती महाराष्ट्र सरकारकडून दिली जाते. आता समजा तुम्ही आज फॉर्म भरलाय आणि सध्या तरी जून जुलैमध्ये जास्त गर्दी नसल्यामुळे तुम्हाला दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी व्हेरिफिकेशनची तारीख मिळत आहे. आता मी खूप साऱ्या कामगारांचं बघितलंय की त्यांनी काल फॉर्म भरला होता आणि त्यांना आजच व्हेरिफिकेशनची तारीख मिळालेली आहे. आता तुम्हाला ज्या दिवशी व्हेरिफिकेशनची तारीख मिळाली आहे तुम्हाला त्या दिवशी तुमच्या जिल्ह्यातील तालुका किंवा त्या ठिकाणी जिल्हा सुधार केंद्र असेल त्या दोघींपैकी कुठल्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही जे जे कागदपत्र ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केले होते ते संपूर्ण कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी न्यायचे आहेत. जर तुम्ही नेले नाही तर तुमचा फॉर्म जो आहे तो मंजूर केला जाणार नाही आणि त्याच ठिकाणी तुमचा जो फॉर्म आहे त्याला या ठिकाणी डिसअप्रूव्ड करण्यात येईल. पण या ठिकाणी दुसरे एक कारण असू शकतं, जर तुम्ही तुमचे सगळे कागदपत्र जरी घेऊन गेले तरी देखील तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह होऊ शकतो. तो कशामुळं? याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमचे जे संपूर्ण डॉक्युमेंट्स असतील तुम्ही ते संपूर्ण डॉक्युमेंट्स नेणार नाहीत. त्यामधील काही डॉक्युमेंट्स नेताल काही नाही नेणार. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा असतो तो म्हणजे चुकीची डॉक्युमेंट्स, म्हणजे तुम्ही चुकीचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केलेलं असेल. तुम्हाला मागितलं आधार कार्ड होतो आणि त्या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड अपलोड केलंय. अशा प्रकारची जर गंमत झाली तरी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो महाराष्ट्र सरकारकडून व आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अमंजूर किंवा रद्द करण्यात येईल. पण कामगार मित्रांनो, यामध्ये देखील तुम्ही एक चिंता व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही ज्या वेळेस ऑनलाईन फॉर्म भरताना, आता ही स्टेप पहिल्यामधली प्रोसेस थोडीशी आहे, स्टेप पहिल्यामधली प्रोसेस आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाताना त्यावेळेस तुमच्याकडे जे जे कागदपत्र आहेत तेच कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि तुमच्याकडे जी खरी कागदपत्रे आहेत, खरी कागदपत्रे असेल तरच ती अपलोड करा. कुणीही खोटी नाटी कागदपत्रे बनवू नका. बोनाफाईड किंवा तुमचा ID कार्ड असेल ते मिळत नसेल तर तुम्ही त्याला गोष्टीला एडिट करून त्या ठिकाणी तुम्ही त्याची तारीख बदलण्याचा प्रयत्न करता, पण असं कुणीही करू नका. याने काय होणार आहे, जे वेळेस बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होते, आता तुम्ही म्हणाल आम्ही तर तारीख निवडल्या दिवशी व्हेरिफिकेशन करतो. आता हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केव्हा होते? ज्यावेळेस तुम्ही जिल्हा सुधार किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन तुमचं कागदपत्रांची पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन करून घेता त्यावेळेस तुमचा जो फॉर्म आहे त्याला पेंडिंग मध्ये टाकण्यात येतं आणि पेंडिंग मध्ये टाकल्यानंतर 1 ते 2 महिने तो तसाच पेंडिंग मध्ये राहतो. मग प्रत्येक कामगाराला प्रश्न पडलो की त्या पेंडिंग पडलेल्या एवढ्या दिवसांमध्ये त्या फॉर्मचं काय होतं? तर कामगार मित्रांनो, या ठिकाणी तुमचं जे काही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आहे हे महाराष्ट्र सरकार तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करत असतं की तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या भरलाय का, कामगार खरा आहे का, त्यांनी दिलेली कागदपत्र खरी आहेत का, त्यांनी स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी या कुठल्याही गोष्टीची दिलेली जी काही माहिती आहे ही संपूर्ण माहिती खरी आहे की नाही हे आपलं महाराष्ट्र सरकार त्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मध्ये बघत असतं आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जातो. ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डिक्लरेशन डेट दिली जाते आणि तुमचा फॉर्म त्या दिवशी ऍक्सेप्ट केला जातो. आता जर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला असेल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा कॅश जमा झाला नसेल तर काय करायचं आहे ते आता मी सर्वप्रथम जाणून घेऊ. कारण 2025 मध्ये सगळ्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट होत आहे पण 5-5, 6-6 महिने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहे. तर त्यांनी एक छोटीशी चूक केलेली आहे. त्या छोट्याशा चुकीमुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची रक्कम जमा होत नाही आहे. तुम्ही ती छोटीशी चूक करू नका. फक्त आणि फक्त 21 ते 30 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाल्यानंतर, मी काय म्हणतोय, तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाल्यानंतर 21 ते 30 दिवस या कालावधीमध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमची रक्कम मिळून जाईल आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमची महाडीबीटी द्वारे पैसे पाठवण्यात येईल. ती कोणती चूक आहे? पहिली चूक आहे बँक डिटेल्स. तर बँक डिटेल्सची काय चूक असते सर्वप्रथम मी सांगतो.
कामगार हा काय करतो, फॉर्म भरताना कामगार हा फॉर्म भरताना एक सगळ्यात मोठी चुकी करतो, ती म्हणजे जर तो त्याच्या मुलाचा किंवा मुलीचं या ठिकाणी शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असेल तर तो काय करतो, त्या मुलीचा किंवा मुलाचा या ठिकाणी अकाउंट नंबर किंवा पासबुक देतो. पण या ठिकाणी ही चुकी कोणीही करायची नाही. फॉर्म भरताना तुमचं जे काही अकाउंट असणार आहे किंवा पासबुक असणार आहे हे फक्त आणि फक्त कामगाराचंच असायला पाहिजे, कोणीही विद्यार्थ्याचा अपलोड करायचं नाही. आता तुम्ही कामगाराचं स्वतःचं बँक पासबुक अपलोड केलंय तरी देखील तुमचा जो फॉर्म आहे तो ऍक्सेप्ट झाल्यानंतर पैसे जमा होत नाही. कशामुळे होत नाही आता मी ते सर्वप्रथम सांगतो. जर तुम्ही तुमचा अकाउंट नंबर जो असणार आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी चुकीचा अपलोड केला असेल किंवा तुमचं जे काही IFSC नंबर असणार आहे ते या ठिकाणी तुम्ही चुकीचं अपलोड केलं असेल तरी देखील तुमचा जे काही अर्ज आहे त्याला ऍक्सेप्ट तर केलं जातं किंवा मंजूर तर केलं जातं, पण खात्यामध्ये पैसे पाठवले जात नाही. त्याच प्रकारे प्रत्येक कामगाराने सरकारी बँक अकाउंट देणं गरजेचं आहे. जर तुमची सरकारी बँक नसेल तरी देखील पेमेंट फेल्युअर, पेमेंट डिले किंवा पेमेंट पेंडिंग अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करा की जे काही फॉर्म भरताना किंवा कार्ड काढताना तुम्ही जे अकाउंट दिलं असेल तेच फॉर्म भरताना ऑटोमॅटिक येईल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कार्ड काढताना जर तुम्ही एखादी प्रायव्हेट बँकेचं अकाउंट दिलं असेल तर तुम्हाला ते अकाउंट पुन्हा एकदा एडिट करून घेण्याची गरज आहे. तुम्हाला तालुका सुविधा सुधार केंद्र किंवा जिल्हा सुविधा सुधार केंद्रामध्ये जाऊन तुमचं अकाउंट प्रायव्हेट पासून पुन्हा एकदा सरकारी बँक अकाउंट त्या ठिकाणी अपलोड करायचं आणि पुन्हा एकदा फॉर्म भरायचा की जेणेकरून जर तुमची शिष्यवृत्ती ऍक्सेप्ट झाल्यानंतर 3-4 महिने आलीच नसेल तर हेच एक पर्याय आहे की तुम्हाला तुमची शिष्यवृत्ती पुन्हा मिळण्याचं. आता हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरला नाही तर नक्की 100% तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह करण्यात येईल आणि तुम्हाला योजनेपासून वगळण्यात येईल. हेच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा न होण्याची. तर मित्रांनो जे काही पुढील 3 महिने आहेत या पुढील 3 महिन्यांमध्ये तुमचं जे काय आहे अधिवेशनामुळे तुमचे बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याचं जे काही काम आहे ते ऍक्सेप्ट तर फॉर्म होईल, पण तुमचं पैसे पाठवण्याचं काम या ठिकाणी बंद करण्यात येईल आणि तुम्हाला पैसे पाठवण्यात येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणे तुम्ही आता तालुका सुविधा केंद्र किंवा जिल्हा सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार करा किंवा त्या ठिकाणी विचारपूस करा. आम्ही फॉर्म भरून 2-3 महिने झालेत, ऍक्सेप्ट होऊन देखील 1 ते 2 महिना होत आलाय तरी देखील आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. तर कृपया तुम्ही आम्हाला सांगा की आम्हाला काही वेगळी प्रोसिजर करण्याची गरज आहे का किंवा आमच्याकडून काही जी माहिती आहे ती माहिती चुकली आहे का. तेथील अधिकारी तुम्हाला संपूर्ण माहिती देतील आणि त्या संदर्भातील मोटिवेशन देखील किंवा तुमची माहिती देखील त्या ठिकाणी देतील. तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी कळून जाईल. तर कामगार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर बिनधडक कमेंट बॉक्समध्ये विचारा, प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.